Let's go. You know how nervous I get when I'm around you. I want you to make a move. I'm like your childhood pet. I'm scared when you go, and I don't wanna lose you. And there's nothing. तर आता दिवसाची सुरुवात आपण करतोय ब्लॅक कॉफी पासून आणि करंटली मी आता यूज करतोय ती म्हणजे डेव्हिड ऑफची रिच अरोमा कॉफी, ज्याच्यामध्ये 100% अरेबिका बीन्स आहेत असं ते क्लेम करतात. सो याच्या आधी मी नेसकॅफे यूज करत होतो. नेसकॅफेचा क्लासिक जो त्यांचा व्हेरियंट होता तो. पण मला तो थोडासा हार्ड वाटला म्हणून थोडंसं काहीतरी वेगळं ट्राय करायचं म्हणून मी डेव्हिड ऑफ ट्राय करतोय. तुम्ही पण जर कॉफी लव्हर असाल आणि तुम्हाला पण जर कॉफी प्यायला आवडत असेल, तर एकाच कॉफीवरती राहू नका. कारण मी खूप महिने नेसकॅफेच पीत होतो. सो वेगवेगळे व्हेरियंट ट्राय करा, वेगवेगळे कॉफीचे प्रकार ट्राय करा. म्हणून आता मी डेव्हिड ऑफवरती शिफ्ट झालोय. आणि मला त्याचा टेस्ट थोडासा आवडला. तुमचा जर कोणी मित्र असेल, तुमचा जर कोणी जर मैत्रीण जर असेल आणि त्याला चॉकलेट खायला जर खूप आवडत असेल ना, तर माझं एक पर्सनल सजेशन आहे तुम्हाला, की 99% अमूलचं डार्क चॉकलेट त्याला गिफ्ट करा. तो आयुष्यात कधीच परत चॉकलेट खाणार नाही. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे कडू माणसांच्या पेक्षा हे चॉकलेट जास्त कडू आहे. हे कालच मी Blinkitवरनं ऑर्डर केलंय. इतकं कडू आहे हे, की नेक्स्ट लेव्हल कडू चॉकलेट आहे. पण ह्याचे हेल्थ बेनिफिट्स खूप जास्त आहेत. तर मित्रांनो मी आता आलोय पिझ्झा खायला आणि कराडमध्ये इथं पहिल्यांदाच इटालियन पिझ्झा देतात. मी काल त्यांचं रील बघितलं. रील बघून मी इथं आलोय. सो जास्त करून मी जंक फूड खात नाही. जंक फूड मी खायला अव्हॉइड करतो. पण फर्स्ट टाईम इटालियन पिझ्झा मी ट्राय करणार आहे. सो आता 2 वाजले. सो 2 वाजल्यामुळं मी आता एक ब्लॅक कॉफी ऑर्डर केलेली आणि 3 वाजता ते म्हणले, की ज्यावेळेला त्यांचे जे काही रॉ मटेरियल पिझ्झाचे येईल त्यावेळेला पिझ्झा बनेल. सो मी फर्स्ट टाईम बेरीज अँड पेस्ट्रो नाहीतर इटालियन डिलाईट या दोन्हीपैकी कोणतातरी एक पिझ्झा ट्राय करणार आहे. सो फायनली आपली आता ब्लॅक कॉफी आलेली आहे. सो माझ्याकडे अजून एक ऑप्शन होता ती म्हणजे कोल्ड कॉफी घ्यायचा. पण मी आता प्रोसेस्ड शुगर अव्हॉइड केली आहे. सो त्याच्यामुळं आता मी ब्लॅक कॉफीच पितोय. पण मला एक गोष्ट माहिती आहे, की पिझ्झाच्या बेसमध्ये पण मैदाच असणार आहे. पण तरी पण थोड्या-थोड्याशा गोष्टीच अव्हॉइड केलेल्या चांगल्या. सो प्रोसेस्ड शुगर अव्हॉइड करतोय. सो त्याच्यामुळे मी आता ब्लॅक कॉफी घेतली. सो थोडासा जर आजूबाजूचा जर आवाज आला तर प्लीज आवाज अवॉइड करा. कारण माझ्या माईकची बॅटरी आता संपली आहे. सो वूड फायर पिझ्झा म्हणजे काय असतं, वूड फायर कसं असतं ते मी तुम्हाला दाखवतो. Tell me, girl, what do you fantasize about? सो इटालियन पिझ्झाला थोडासा टाईम लागेल. सो त्याच्यामुळं मी आत्ता पनीर मखनी पिझ्झाची ऑर्डर दिली आहे. सो नेक्स्ट टाईम आपण कधी आलो तर इटालियन पिझ्झा ट्राय करू. बेरीज अँड पेस्ट्रो त्याचं नाव आहे. सो तुम्ही पण कधी आला तर तुम्ही पण ट्राय करा आणि मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला. On you, I want you to make a move. I'm like your childhood pet. I'm scared when you go. तर आत्ता आपण ट्रेन करणार आहे बॅक आणि बायसेप. आणि मगाशी पाऊस पडत नव्हता पण अचानक आता पाऊस चालू झाला आहे. पण एक चांगली गोष्ट मी केली आहे की मी येताना छत्री घेऊन आलो आहे. सो मी लेगचा वर्कआउट मला असं वाटते की मी कधी दाखवला नाही. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी माझा लेगचा वर्कआउट पण दाखवेन. तर आज मी माझ्या लाईफमधला सगळ्यात बेस्ट पिझ्झा खाल्ला आहे. तो म्हणजे वूड फायर पिझ्झा. तुमच्या पण कुठे अवेलेबल असेल तर तुम्ही पण ट्राय करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेअरकटची. हेअरकट करण्यामागं 2 मेन रिझन होते. ते म्हणजे माझा क्राऊनचा जो एरिया आहे ना तो थोडासा थिन होत चालला आहे आणि हेअरफॉल. सो मला असं वाटते की 2 रिझन इनफ आहेत बज कट करण्यासाठी. आणि अजून एक गोष्ट मी नोटीस केली की ते म्हणजे माईकपेक्षा मला असं वाटते की माझ्या आयफोनचा माईक जास्त स्ट्रॉंग आहे असं मला वाटते. तुम्ही पण जर ब्लॉगिंग करत असाल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हा ट्रायपॉड. सो या ट्रायपॉडचे खूप जास्त यूज आहेत. म्हणजे तुम्ही असं अडकून बोलू पण शकता किंवा कुठेतरी असं लावून शूट पण करू शकता. सो याचे यूज खूप जास्त आहेत. सो आता पाऊस खूप जास्त पडतोय त्याच्यामुळं मी माझा शूज जो आहे तो आता बॅगमधूनच घेऊन येतो. जितकं मला आठवते त्याच्यावरून मी सांगतोय की इथं लास्ट टाईम कॅलिस्थॅनिक्सचे म्हणजे असं नसते का ते रॉड टाईप बार असतात ते लावलेले होते. सो आय गेस ते आता काढले असतील. हा आहे आमच्या कॉलेजचा सुंदर असा कॅम्पस जो पावसाळ्यामध्ये अजूनच जास्त सुंदर दिसतोय. सो एक दिवस मी पूर्ण कॅम्पसचं शूट करून तुम्हाला दाखवेन. सो ही आहे आमची सेंट्रल लायब्ररी आणि सेंट्रल लायब्ररीपासून आपण ज्या वेळेला असं सरळ स्ट्रेट जातो त्यावेळेला आमची जिम येते जे कॉलेजची जिम. आणि समोर आहे तो म्हणजे आमच्या कॉलेजचा बॅडमिंटन कोर्ट. सो एक हा छोटासा क्विक टूर दाखवला मी कॉलेज कॅम्पसचा.
सो एक पूर्ण टूर एका ब्लॉगमध्ये नक्कीच शूट करेन. सो आता 10 मिनटं राहिले 6:30 वाजायला. सो आता बॉटल वगैरे भरू आणि बॉटल भरून आपण लगेच बॅक अँड बायसेप ट्रेन करायला जाऊया. You know how nervous I get when I'm around you. I want you to make a move. I'm like your childhood pet. I'm scared when you go, and I don't wanna lose you. And there's nothing you could do. It feels warmer when you're here. I get shivers when you have to go. सो आज सॅटरडे असल्यामुळे आज जिममध्ये खूप जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे वर्कआउट आज लवकर झाला. आणि वर्कआउट रिलेटेड मी खूप जास्त व्हिडिओज किंवा क्लिप दाखवले नाहीत, कारण मला असं वाटतं की जास्त व्हिडिओज किंवा जर क्लिप दाखवलेत तर व्हिडिओ जास्त बोरिंग होतो. सो त्यामुळे लिमिटेडच क्लिप आणि व्हिडिओ दाखवलेत मी. सो तुम्ही पण जर जिमला जात असाल, तुम्ही पण रनिंग करत असाल किंवा कोणती जरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करत असाल ना, तर तुमच्यासाठी हे क्रिएटिन सप्लिमेंट खूप युजफुल आहे. सो तुमच्या डाएटमध्ये ह्याला पण ॲड करा. सो आजच्यासाठी फक्त एवढंच. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. Is all we got. There's nothing you could do to piss me off, and I might make a fool of myself.